कालचं एक आपण शेवटचं एक एक्झाम्पल दिलं होतं सॉल्व्ह करायला, सोडवलं का? भाऊ सोडवायचं का सोडवलंय, काय कसं केलंय कोण सांगेल? ठीक आहे, चला काल एक उदाहरण मी दिलं होतं y इज इक्वल टू, आवाज येतोय सगळ्यांच्याकडं? रूट एक्स मायनस 1 डिवायडेड बाय रूट एक्स प्लस 1 हे एक एक्झाम्पल दिलेलं होतं. हेच एक्झाम्पल दिलं ना? हॅलो, हा. मग आता या एक्झाम्पलचा आन्सर काढलं कोणी? काय अरे आन्सर काढलं का? बरं ठीक आहे, सोडवूया मग आपण. कोणीच बोलत नाही म्हणजे आन्सर नाही काढलेलं, तुम्हाला वेळ मिळालेला नाहीये. ठीक आहे, चला मग आता सोडवायचं म्हटलं तर काय घेणार आहे? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला, y ची टर्म तुमची तयार होईल dy बाय dx इज इक्वल टू काय घेणार आहे? पहिला रूट एक्स प्लस 1, देन डी बाय dx कोण घेणार आहे? रूट एक्स मायनस 1, येणार साइन कुठला आलं? मायनस. पुन्हा कोण घेणार आहे बोला? रूट एक्स मायनस 1 ब्रॅकेट मध्ये ठेवायचं डी बाय dx काय घेणार आहे? रूट एक्स प्लस 1 आणि होल डिवायडेड बाय रूट एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथपर्यंत जर केला असता तुम्ही तरी सफिशियंट होतं, काहीच प्रश्न आला नसता. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट आपल्याला तयार करायचा आहे बोला, रूट एक्स प्लस 1 डी बाय dx रूट एक्स मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह. कमॉन, रूट एक्स मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह. कमॉन, फर्स्ट 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स. करेक्ट आहे, व्हेरी गुड. इथे येणार साइन मायनस, पुन्हा काय घेणार आहे? रूट एक्स मायनस 1 आणि इंटू 1 अपॉन पुन्हा अगेन 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स प्लस 1 चा किती येणार आहे? 0. आता हे घेतल्यानंतर मग आता काय करावं लागेल? डिवायडेड बाय रूट ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा काय येणार आहे? स्क्वेअर. या पद्धतीने कॉन्सेप्ट लक्षात येईल. आता हे घेतल्यानंतर मग तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा इथं बेस दोघांचा कसा इक्वल आहे. यस, बेस इक्वल असेल तर मग वरच्या मध्ये म्हणजे कॉमन काढलं आपण 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स. यस, इन ब्रॅकेट शिल्लक काय राहिलं बोला? रूट एक्स प्लस 1 मायनस इन ब्रॅकेट रूट एक्स मायनस 1 डिवायडेड बाय रूट एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा काय घेतला? स्क्वेअर. आता इथं डायरेक्ट आता मी काय करतो? या मायनस साइन आतमध्ये मल्टिप्लाय केलं. आता प्रत्येक स्टेप बऱ्याच पैकी स्टेप आपल्याला वाचवता आले पाहिजेत. मग आता मी काय केलं? मायनस साइन आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हा मायनस आणि हा काय झाला? प्लस. या पद्धतीने रचना तयार झाली आणि मग हा रूट एक्स आणि रूट एक्स कॅन्सल होईल. प्लस 1 प्लस 1 म्हणजे किती झाला? 2 झाला. म्हणजे येणार बोललं आपली 1 अपॉन 2 रूट ऑफ एक्स इन ब्रॅकेट 1 प्लस 1 2 डिवायडेड बाय रूट एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. या पद्धतीने हे तयार झालं आणि फायनल आन्सर मग हा 2 2 कॅन्सल म्हणजे 1 अपॉन रूट ऑफ एक्स प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर. हे या पद्धतीने याचा आन्सर तयार झाला पाहिजे होता. आलंय का बघा? बऱ्याच जणांनी सोडवलं असेल, ट्राय केला असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. तर त्या पद्धतीनं लक्षात आलं असेल, उदाहरण तुमच्या समजून घेतलं तर व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीनं आहे. अशीच काही उदाहरणं जरा थोडीशी आज आपण बघूया की जेणेकरून रिव्हिजन होईल आणि मग उद्याचा जो पार्ट आहे म्हणजे आय मीन आजचा पार्ट आपण त्याच्यावर डिपेंड उद्याचा पार्ट आहे तुमचा आणि तो महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने आपल्याला एक्झाम्पल सोडवताना काय टर्म येतात ते लक्षात येतं. बरं ठीक आहे, चला परत एकदा रिपीट आपण पुढचे एक्झाम्पल घेऊया. आता फॉर्म्युले सगळ्यांचे लक्षात राहिलेले आहेत, व्यवस्थित समजून आलेले आहेत आणि सगळ्यांना फॉर्म्युले येत आहेत. मी एक एक्झाम्पल घेतोय. y इज इक्वल टू एक्स रेस टू 7/3 प्लस 5x raised to 4/5 and minus 5 upon x raised to 5/2. अशा पद्धतीने एक एक्झाम्पल दिलेलं आहे. आता या एक्झाम्पल मध्ये कोण कशा पद्धतीने सोडवता येईल? काय आयडिया सांगाल बघा बरं? जरा उत्तर सांगता येते का तुम्हाला? हा, उत्तर सांगता येते का बघा बरं? पटापट सांगू शकताय याच्यामध्ये काय सोडवता येईल? सांगू शकताय हे एक्झाम्पल आपल्याला कशा पद्धतीने सोडवता येईल? आयडिया एनीवन? आवाज येतोय? अरे आवाज येतोय का? ओके.
बघा प्रश्न दिलाय x रेज टू 7/3 प्लस 5 x रेज टू 4/5 मायनस 5 अपॉन x रेज टू 5/2. आता महत्वाचा पार्ट काय आहे की आपल्याला इथं फॉर्म्युला जो यूज करायचा आहे तो x रेज टू n वालाच फॉर्म्युला यूज करायचा आहे हेही लक्षात आलं पाहिजे. आता x रेज टू n वाला जो फॉर्म्युला सांगितलाय काय सांगितलंय तुम्हाला n x रेज टू n मायनस 1. कमान काय म्हटलं n x रेज टू n मायनस 1. ओके मग जर ह्या पद्धतीने उदाहरण सोडवायचं घेतलं तर मग आता काय करणार आहे पहिला डिफरन्शिएट. लक्षात घ्या हे ऍक्च्युअली कालच्या टाइप मधलं उदाहरण आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे x. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग आता काय घेणार आहे y चा झाला dy by dx. यस d by dx कोण घेणार आहे x रेज टू 7/3 प्लस 5 d by dx. लक्षात घ्या x रेज टू 4/5 आणि मायनस. आता गंमत अशी आहे की जे ही टर्म आहे 1/x रेज टू 5/2. 1/x रेज टू 5/2. आता याचा मला डायरेक्ट डिफरन्शिएट नाही करता येणार. मग याला काय करावं लागेल एक आपला फॉर्म्युला होता 1/a रेज टू m असेल तर इज इक्वल टू a रेज टू मायनस m. ही टर्म घ्यावीच लागेल. ही टर्म काय करावं लागेल घ्यावी लागेल बरोबर ना. मग आता मला सांगा याला जर डायरेक्ट वरती ट्रान्सफर केला तर मग माझी टर्म अशी येईल बघा 5 d by dx कोण येणार आहे x रेज टू मायनस 5/2. मायनस काय घेतला 5/2. अशा पद्धतीने ही टर्म तयार करते. ब्लॅकबोर्ड वर दिसते का ते सगळ्यांना व्यवस्थित दिसते ना. हा ठीक आहे. मग आता लक्षात घ्या मग आता हे जर ही टर्म आपण अशा पद्धतीने कव्हर केली इथं प्रत्येक पॉइंटला आपल्याला काय करायचंय कशा पद्धतीने टर्म अचीव्ह करायचं हे लक्षात आलं पाहिजे. लक्षात घ्या ओके. मग आता हे जर इथं या पद्धतीने टर्म घेतली म्हणजे या पद्धतीने इथं इक्वेशन तयार झालं. मग आता यामध्ये कोणता फॉर्म्युला यूज करायचा प्रॉपर फॉर्म्युला कोणता यूज करायचा सांगू शकता बोला कोणता घ्यावा लागेल फॉर्म्युला बोला बोला तुम्ही आज काय झालंय पाऊस आलाय काय तिकडं बोलत चला मोठ्याने बोला. अरे काय सांग कुठला फॉर्म्युला यूज करावा लागेल d by dx x raised to n करेक्ट. d by dx x raised to n काय फॉर्म्युला सांगतो n x raised to n minus 1. n x raised to n minus 1. ओके. मग आता पहिल्याचा आन्सर फटाफट सांगू शकता x raised to 7/3 किती येणार आहे मग x raised to 7/3. चला कम ऑन फास्ट 7/3 x रेज टू किती येणार आहे 4/3 बरोबर ना. लक्षात घ्या आता इथं काय करायचं हे मायनस हे म्हणजे इथं -1 घेतला. जर आपण असं लक्षात घ्या कसं असतं माहितीये का इथं 7/3 आहे आणि -1 करायचं असेल तर बेसिकली आता हे उदाहरण बघितलं आपण x रेज टू n -1. मग आता हा n आला 7/3. मग आता n आला n -1 म्हणजे काय करायचं याच्यातून हे मायनस करायचं आणि जर 1 - 7/3 असतं तर काय असतं मग 3 - 7 म्हणजे हे मायनस हे यस आणि इथं काय करतो आपण हे मायनस हे म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायचीच आहे. पण इथं अपूर्णांकांची पण बेरीज वजाबाकी करत असताना कॉन्सेप्ट लक्षात घ्या की इथं रचना करत असताना हे मायनस हे इथं -1 असेल तर आणि हे मायनस हे म्हणजे इथं -1 असेल तर या दोन गोष्टी लक्षात आल्या तुमच्या तर हे उदाहरण सोडवायला अवघड पडत नाही. आता प्लस इथं किती घेतला 5 d by dx x raised to 4/5 बोला d by dx x raised to 4/5 कमान कोण सांगेल 4/5 मी आता सांगितलंय. कमान काय येणार आहे d by dx x raised to 4/5 चे डेरिव्हेटिव्ह. हॅलो करेक्ट राईट बरोबर आहे 4/5 x रेज टू मायनस किती येणार आहे -1/5 व्हेरी नाईस आणि -5 d by dx x रेज टू -5/2 -5/2. आता इथं -5 आणि -1 येतो म्हणजे तो दोघांची ऍडिशन होईल म्हणजे -5 आणि -2 -5 आणि -2 किती येणार आहे -7 म्हणजे इथे काय येणार आहे -5 इंटू -5/2 x रेज टू -5 -2 म्हणजे किती येणार आहे -7/2 हे त्याचा आन्सर आहे. यस या पद्धतीने ही कॉन्सेप्ट घेते. मग आता -7/2 हे आन्सर आला असेल तुमच्या लक्षात आला असेल पटर्न लक्षात येते अरे येते का. मग आता हे घेतल्यानंतर आता पुढचा प्रवास करूया. हा 7/3 ऍज इट इज x रेज टू किती घेतला 4/3 प्लस काय घेतला हा 5 कॅन्सल बरोबर शिल्लक काय राहणार आहे बोला 4. आता x रेज टू -1/5 काय करता येईल याचा आवाज येतोय सगळ्यांना. हा x रेज टू -1/5 डायरेक्ट आपण असं लिहू शकतो 1/x रेज टू 1/5
आणि फायनली आता इथं 5 5 म्हणजे मायनस मायनस काय होणार आहे प्लस 5 5 25 डिवायडेड बाय 2 आणि 1 अपॉन एक्स रेस टू काय घेणार आहे 7/2. तर अशा पद्धतीने याचा रिझल्ट तयार होतो. एकदा टर्म लक्षात आली की उदाहरण सोडवताना एकदम सोप्या पद्धतीने जाता, प्रश्न व्यवस्थितरित्या सोडवता येतो आणि मग येणारे सगळे पॉइंट ऑफ व्ह्यू ने विचार केला तर आपण त्याचा फायदा पण होऊ शकतो. इज दॅट क्लिअर? म्हणजे टर्म कशी आहे, कशा पद्धतीने आहे आणि कशा पद्धतीने त्याच्यावरची अचीवमेंट करायची आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ओके, आता याच टाइपचं अजून एक एक्झाम्पल आपण घेऊ. जरा थोडीशी मल्टिप्लिकेशन घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि फॉर्म्युले परफेक्ट असले की मग काही प्रॉब्लेम येत नाही. आता अजून एक मी उदाहरण घेतोय, जरा थोडंसं असं हे उदाहरण बघूया तर कोण सांगते. तर y इज इक्वल टू 1 अपॉन रूट एक्स प्लस 1 अपॉन एक्स रूट एक्स सॉरी 2 अपॉन एक्स रूट एक्स प्लस 3 अपॉन एक्स स्क्वेअर रूट एक्स आणि प्लस 4 अपॉन एक्स क्यूब रूट एक्स. आता याचा मला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. याचा मला काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. कसा काढता येईल कोण सांगेल आयडिया मला? काय करूया, एनीवन? कोण आयडिया सांगताय काय करता येईल? सांगताय? बघा काय करायचं, पहिल्या प्रथम 1 अपॉन रूट एक्स आपल्याला हे माहिती आहे का? नाहीये. मग याला काय करायचं, 1 अपॉन रूटची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे एक्स रेस टू किती येते 1/2. रूटची व्हॅल्यू किती येते एक्स रेस टू 1/2. आता एक्स रूट एक्स ची व्हॅल्यू किती येते हो? कोण सांगेल? एक्स रूट एक्स ची व्हॅल्यू किती? एनीवन? एक्स रूट एक्स ची व्हॅल्यू किती कोण सांगेल? यस, करेक्ट आन्सर आहे एक्स रेस टू 3/2. व्हेरी गुड. आली कशी बोला, एक्स रेस टू 1 आणि एक्स रेस टू 1/2 लक्षात घ्या, बेस इक्वल आहे म्हणजे एक्स रेस टू 1 प्लस 1/2 म्हणजे किती आला एक्स रेस टू 3/2 ही व्हॅल्यू तुमची आहे. करेक्ट आन्सर आहे. यस, म्हणजे या पद्धतीने इथे व्हॅल्यूज घ्यायला लागते. ओके, आता नेक्स्ट पार्ट. आता मला सांगा इथं या पद्धतीने आल्यानंतर इथं 3 अपॉन मग आता एक्स स्क्वेअर रूट एक्स किती येणार आहे? एक्स स्क्वेअर रूट एक्स म्हणजे किती येतला एक्स रेस टू 5/2 आणि प्लस 4 अपॉन एक्स क्यूब रूट एक्स म्हणजे किती येणार आहे 7/2. यस, 7/2. व्हेरी नाईस. ओके, आता या पद्धतीने घेतल्यानंतर आता याला अजून आपल्याला काय करावं लागेल, तर याला शिफ्ट करावं लागेल, वरती न्यावं लागेल. आता वरती जर नेलं तर मग माझं इक्वेशन काय येणार आहे एक्स रेस टू -1/2 प्लस 2 इंटू एक्स रेस टू -3/2 प्लस 3 इंटू एक्स रेस टू -5/2 आणि प्लस 4 इंटू एक्स रेस टू -7/2 या पद्धतीने टर्म तयार करावं लागेल. आता ही टर्म तयार केल्यानंतर मग तुमच्या लक्षात आलं असेल मग आता याचा डिफरन्शिएट करायचा आहे. आता डिफरन्शिएट कसं करणार आहे बोला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घ्यायचा आहे. मग काय आली टर्म dy बाय dx इज इक्वल टू dy बाय dx इज इक्वल टू मग येणारी व्हॅल्यूज बोला काय घेणार मग सांगा d बाय dx एक्स रेस टू -1/2 प्लस 2 इंटू एक्स हे d बाय dx काय घेणार एक्स रेस टू -3/2 प्लस 3 इंटू d बाय dx कोण येणार आहे एक्स रेस टू -5/2 आणि प्लस 4 इंटू d बाय dx काय घेणार आहे एक्स रेस टू -7/2 या पद्धतीने तयार करायला लागेल. ओके, मग आता इथं डायरेक्ट आन्सर आता काढू शकते एक्स रेस टू -1/2 कोण सांगेल आयडिया? एक्स रेस टू -1/2 बोला किती येणार आहे, किती येईल? -1/2 x raised to -3/2. व्हेरी गुड, बरोबर आहे. -1/2 x raised to -3/2. कसं आलं लक्षात घ्या, मी काय सांगितलंय हा -1 आणि -2 बरोबर ना, म्हणजे किती येतो -1/2 -1. मग इथं सॉरी इथं शॉर्ट ट्रिक तुम्हाला सांगतो, म्हणजे इथं काय करायचं या दोघांची ऍडिशन करायची आणि डिवायडेड बाय 2 ठेवायचं. मग आता इथं काय घेणार आहे -3 -2 म्हणजे किती आलं -5 बरोबर ना, प्लस 2 इंटू काय घेणार आहे बोला मग एक्स रेस टू काय घेणार आहे -5/2 प्लस 3 इंटू इथे किती येणार आहे बोला, किती येणार आहे -5 -2 किती -7/2 करेक्ट आन्सर आहे. मायनस किती येणार आहे 7/2 त्यानंतर प्लस सॉरी इथं आता -5/2 अगोदर घेतला पाहिजे होता
3 इंटू मायनस एक मिनिट सगळं आपण जरा रिपीट घेऊया कारण इथं काय झालं पुढच्या पण टर्म यायच्या राहिल्या. चला काय घेणार आहे बरोबर सांगू शकता. आता बोला काय घेणार आहे मायनस 1 हा एक्स रेस टू काय घेतला मायनस 3/2 ओके प्लस आता इथं 2 इंटू हा मायनस 3/2 घ्यावा लागेल आणि एक्स रेस टू मग असे राहिलं होतं हे आपलं बरोबर ना. मग आता इथं काय घेणार आहे मायनस 3/2 म्हणजेच मायनस 5/2 प्लस 3 इंटू काय घेणार आहे मायनस 5/2 मायनस 5/2 आणि मग एक्स रेस टू काय घेणार आहे बोला मायनस 7/2 कारण इथं हे होतंय म्हणजे दोघांचे ऍडिशन आणि प्लस 4 इन ब्रॅकेट मायनस 7/2 इंटू एक्स रेस टू किती येणार आहे मायनस 7 प्लस मायनस 2 म्हणजे सॉरी मायनस 9/2 मायनस किती येणार आहे 9/2 ओके. मग आता हा सिक्वेन्स तुमच्या लक्षात आला असेल तर मग आता पुढचा प्रवास करूया. मग आता इथं कोण आहे हा 2 आहे 2 कॅन्सल झाला बाकीचं कोण कॅन्सल होतंय का होतंय ना 2 1 जा 2 2 2 जा 4 फिनिश. मग डायरेक्ट आन्सर तयार करू शकताय. आता मी काय करतो डायरेक्टली आन्सर तयार करायचं मला. मग काय घेतला मायनस 1 हाफ इंटू 1 अपॉन एक्स रेस टू किती घेतला 3/2 यस. त्याच्यानंतर इथे येणार साइन कुठलं आलं मायनस. मग आता मायनस 3 इंटू 1 अपॉन एक्स रेस टू किती येणार आहे 5/2 बरोबर मायनस आता इथे किती आहे 5 3 जा 15 15/2 1 अपॉन एक्स रेस टू 7/2 आणि मायनस 7 2 जा 14 बरोबर इंटू 1 अपॉन एक्स रेस टू काय घेतला 9/2 यस. आणि मग याच्यावर आधारित मग फायनल आन्सर तुम्हाला तयार करून घेता येईल. काय एक सांगा बरं त्याचा फायनल आन्सर काय एक सांगा शकताय फायनल आन्सर काय घेऊ शकते सांगताय हॅलो फायनल आन्सर कोण सांगेल 3/2 मग अशा आपण तयार केलं होतं ना x रेस टू 3/2 म्हणजेच काय तो x रूट x राईट x रूट x. मग आता यामध्ये जर व्हॅल्यू टाकली तर -1 अपॉन 2x रूट x येईल नाही का -3 अपॉन आता इथे काय घेणार आहे x स्क्वेअर रूट x येईल नंतर -15/2 1 अपॉन x सॉरी x क्यूब रूट x येईल आणि -14 अपॉन x रेस टू 4 रूट x अशा पद्धतीने ही रचना येईल लक्षात घ्या. म्हणजे टर्म कशी अचीव करायचे कशा पद्धतीने केली पाहिजे उत्तर कशी तयार करायची हे जर लक्षात आलं तर काहीच प्रॉब्लेम येत नाही म्हणजे प्रश्न इझी मध्ये सोडवता येतात. चला आता जरा मल्टिप्लिकेशनच्या वरती आधारित आपण काही क्वेश्चन सॉल्व्ह करूया ठीक आहे. म्हणजे हे प्रश्न तुम्हाला कशा पद्धतीने सोडवता येत आहेत ते बघता येईल. आता पुढचा प्रवास आपण अशा पद्धतीने करूया कशा आता असा एक प्रश्न आहे आपल्याला y is equal to x raised to 5 tan x x raised to 5 tan x कोणता रूल यूज करावा लागेल कोणता रूल यूज करावा लागेल कोण सांगेल कम ऑन कोणता रूल यूज करावा लागेल चला फटाफट सांगू शकताय एनीवन कुणालाच नाही आठवत आवाज हा काय ते ब्लर दिसतंय बर नाही व्हिडिओ पाठवतोय मी टेन्शन घेऊ नका व्हिडिओ पाठवतोय थोडस तुम्हाला हा एक काम करतो आजच्या दिवस ऍडजस्ट करा उद्या 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 मोबाईलवर डायरेक्ट घेतो कारण आता काय झालंय रेंजचा जरा प्रॉब्लेम कधीच्या कमी जास्त होतोय त्यामुळे कदाचित ब्लर होत असेल आणि दुसरी गोष्ट असं होत असेल की इथं थोडस लॅपटॉपवर हे केल्यामुळं ठीक आहे उद्या आपण मोबाईलवरच डायरेक्ट घेऊया म्हणजे दोन्ही हा आजचा व्हिडिओ देतोच पाठवून काय आता दिसतंय ना तुम्हाला थोडंफार थोडं दिसतंय ओके. आता बघा लक्ष द्या एक्स रेस टू 5 आणि tan x आहे. मग आता आपण रूल यूज करायचं कोणता रूल करायचा यूज u इंटू v चा. आता हा u इंटू v चा रूल तुमचा परफेक्ट झालाय राईट. आता आपण काल बघितलं होतं d/dx हा u इंटू v. आता इकडचं दिसतंय का बघा जरा इज इक्वल टू आपण काय घेतलं u dv/dx हा प्लस v du/dx या पद्धतीने हे घेतलं होतं यस. आता सेम प्रोसेस आपल्याला इथं दाखवायची आहे. आता ही प्रोसेस दाखवायची असेल तर मी काय केलंय y इज इक्वल टू x रेस टू 5 इंटू tan x दाखवलाय. मग आता या पद्धतीने घेतला असेल तर मग मला काय करायचं बाबा x रेस टू 5 आणि tan x आहे
एक्स रेस टू 5 इंटू काय घेणार आहे tan x. तर काय रचना आहे कोण सांगेल आयडियाज? थोडाफार आवाज येत असेल एक वहीवरती उदाहरण लिहून घ्या आणि मला सोडवून दाखवा काय करताय बोला. चला मी काय करणार याला डिफरन्शिएट केलं. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेतला x. y ची टर्म काय घेणार आहे dy बाय dx इज इक्वल टू. आता dy बाय dx इज इक्वल टू काय घेणार आहे बोला फटाफट. x रेस टू काय घेतला 5 d बाय dx काय घेणार आहे tan x प्लस काय घेणार आहे tan x आणि d बाय dx काय घेणार आहे x रेस टू 5. x रेस टू काय घेतला 5. मग आता हे घेतल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल x रेस टू 5 d बाय dx tan x म्हणजे कोण येणार आहे सेक्वेर x आणि प्लस tan x आणि x रेस टू 5 चा डेरिव्हेटिव्ह काय आहे बोला बरं. करेक्ट 5x रेस टू किती आला 4. मग आता मला सांगा कॉमन निघेल काय कॉमन निघेल कॉमन निघेल बरोबर आहे हा x रेस टू 4. ओके काय शिल्लक राहिलं बोला x सेक्वेअर x आणि प्लस 5 tan x 5 tan x या पद्धतीने आन्सर यायला लागलं. म्हणजे तुम्हाला आता लक्षात यायला लागले की प्रत्येकाला काय काय घ्यायचंय कशा पद्धतीने घ्यायचंय बरोबर. अशा पद्धतीने जर उदाहरण आपण सोडवत गेलो तर मग तुम्हाला त्या पद्धतीने रचना करता येते आणि आय थिंक तुम्ही प्रॅक्टिस करताय रोजच्या रोज केली तर उदाहरण काहीच अडचण नाही. आता जो महत्वाचा पार्ट आहे आज थोडंसं आपण याच्यावरतीच डिस्कशन करू आणि उद्या व्यवस्थितरित्या. आता पुढचा प्रश्न असा आहे माझ्याकडे बघा मी असा प्रश्न घेतला y इज इक्वल टू log e रेस टू x क्यूब ओके आणि log x क्यूब घेतला इंटू log x क्यूब घेतला log काय घेतला x क्यूब घेतला. तर आता हे उदाहरण मला काय करायचं आहे सॉल्व्ह करायचं आहे. कसं सोडवता येईल कोण आयडिया सांगेल मला सांगा बरं. आता हे एक्झाम्पल आपल्याला बघायचं आहे u इंटू v चा रूल बघायचा. आज हाच रूल जरा बऱ्यापैकी बघूया. हा रूल जर तुमचा परफेक्ट झाला तर पुढचा येणारा पॉईंट तुम्हाला सगळे व्यवस्थितरित्या सोडवता येतील. लक्षात घ्या आजचा पॉईंट म्हणजे मल्टिप्लिकेशन आणि डिव्हायडेशन तुम्हाला यायलाच पाहिजे. हे जर व्यवस्थितरित्या आलं तर मग पुढचा पार्ट तुम्हाला व्यवस्थित समजून येणार आहे काय प्रश्न येत नाही. उद्या जो पार्ट घेणार आहे तो खूप जबरदस्त आहे जो कॉम्पोजिट फंक्शनवर आधारित आहे. त्याच्यासाठी मला ह्या गोष्टी असणं महत्वाचं आहे आणि फॉर्म्युले माहिती पाहिजे. ओके तर चला मला सांगा आता या एक्झाम्पल मध्ये काय करता येईल. इथं डायरेक्ट u इंटू v चा रूल वापरायचा की अजून काही गोष्टी करता येतील. तर याच्यासाठी एक मी परवा रूल सांगितलं होता. मी थोडंसं एक्सप्लेनेशन देतो. परवा एक रूल सांगितला होता. कोणता सांगितला होता log बेस e टू e असेल काय log बेस e टू e असेल आणि डोकीवरती x असेल तर याची व्हॅल्यू किती येते x येते. व्हॅल्यू किती येते x असते लक्षात घ्या. म्हणजे इथं log बेस e टू e x असते का. तर इथं कसं येते बघा इथं जर हे सोडवून घेतलं आपण तर ऍक्च्युली log बेस e टू x डिवाइडेड बाय log e. मग log e ची व्हॅल्यू किती असते log e ची व्हॅल्यू किती 1. यस मग log e ची व्हॅल्यू 1 आली. मग इथं काय घेणार आहे हा x log e आणि हा log e log कॅन्सल उत्तर किती आलं x आलं. ठीक आहे. जर हाच पॉइंट तुमच्याकडे असा असता log बेस a टू a रेस टू 7 तर याचं आन्सर किती आलं असतं 7. याचं आन्सर किती आलं असतं 7 या पद्धतीने. त्याच्यानंतर जर तुमच्याकडे असं असेल log बेस a टू a x असेल तर उत्तर किती आलं असतं x आलं असतं. हा रूल आहे लक्षात घ्या. हा लॉगॅरिथमिक रूल आहे. परत आपण घेणारच आहेत याचे रूल्स पण आपल्याला बघायचे. पण या एक्झाम्पल मध्ये मला ह्याचा उपयोग करायचा वेळा म्हणून साठी मी काय केलं तर हा पॉइंट आताच लिहून दाखवला तुम्हाला. मग आता हे उदाहरण मला सॉल्व्ह करायचंय. सांगा बरं मग पहिल्या पॉइंटचा जे काय पहिले इथं लक्षात घ्या कळत न कळत आता इथं हा ई लिहिला जात नाही पण ई असतोच असतो. ही काय करतो असतोच असतो. मग आता मला सांगा काय येणार आन्सर बोला फटाफट. पहिल्याचं काय लिहित आन्सर कमॉन. हा एक्स क्यूब पुढे घेतला एक्स क्यूब log e पुन्हा हा 3 पुढे घेतला 3 log x घेऊ शकतो ना. आपला फॉर्म्युला आहे काय log a रेस टू m असेल तर m log a हा लिहू शकतो. m log a हा काय करू शकतो लिहू शकतो. आणि सेम त्याच पद्धतीने इथं x क्यूब log e. आता log e ची व्हॅल्यू किती असते 1. डायरेक्टली तुम्ही घेतला असता x क्यूब तर चालला असता. म्हणजे 3x क्यूब log x हे आन्सर येईल. यस आणि मग याला डिफरन्शिएट करावं लागेल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x घेतला.
म्हणजे काही उदाहरणं अशी असतात की जरा गमतीशीर असतात, थोडंफार इकडे तिकडे चेंजेस केले की त्या उदाहरणाचा आपल्याला काय करायचं आहे, तर अंदाज येतो की काय करायचं आहे. मग आता हे जर तुमच्या लक्षात आलं असेल तर मग आता मला सांगा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट एक्स, मग काय करणार आहे, dy बाय dx इज इक्वल टू 3 तसंच ठेवा u इंटू v चा रूट. मग आता u इंटू v चा रूट वापरला तर काय घेणार आहे, बोला कोण सांगेल. कमन, कारण आता हा 3 कोएफिशियंट आला, या दोघांमध्ये हा u आणि हा v घेतला, u आणि v घेतला नंतर मग त्याचा जो फॉर्म्युला आहे तो सांगाय. मग सांगा बरं कोण सांगेल काय करणार आहे इथं, चल कोण सांगताय. log x हा नाही नाही, u इंटू v चा रूट x क्यूब d बाय dx log x बरोबर आहे, हा प्लस हा करेक्ट कोण x क्यूब बरोबर ना. मग आता हे जर झालं तर मग आता येणार आन्सर तुमचं 3 तसंच ठेवा. मग काय घेतला x क्यूब d बाय dx log x किती आला 1 अपॉन x प्लस किती घेतला log x d बाय dx x क्यूब म्हणजे किती येणार आहे 3x स्क्वेअर बरोबर 3x स्क्वेअर. मग आता यातनं काही कॉमन निघतंय का, बघा हा x आणि यातला एक x कॅन्सल, इथं 2x राहिले. बाकीचं काही कॉमन काढायचं म्हटलं तर इथं x स्क्वेअर आहे, इथं पण x स्क्वेअर आहे, म्हणजे आपण इथं x स्क्वेअर कॉमन काढू शकतो. यस, आणि या 3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं किंवा 3 तसंच ठेवा 3x स्क्वेअर कॉमन काढला, शिल्लक राहिला 1 प्लस 3 log x आणि या पद्धतीने आन्सर येते. ठीक आहे, म्हणजे 3x स्क्वेअर 1 प्लस 3 log x हे त्याचं संक्षिप्त रूप आलं. हे त्याचं काय आलं, संक्षिप्त रूप आलं. म्हणजे एक्झाम्पल कसं बी असू दे, काय प्रश्न येत नाही, ते सोडवायला आपल्याला अवघड वाटत नाही. आता जर समजा हेच एक्झाम्पल माझ्याकडे असं असतं, हेच एक्झाम्पल माझ्याकडे असं असतं, कसं असतं, असं असतं, बघूया आता कोण सांगतंय. याच टाइपचा आपण अजून एक एक्झाम्पल बघूया. जर समजा y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर रूट एक्स प्लस एक्स रेस टू 4 log x असं एक्झाम्पल असतं, तर काय करता असतं मला सांगा, जरा आयडिया सांगा. आयडिया सांगा काय आहे एक्झाम्पल मध्ये करूया. या एक्झाम्पल मध्ये काय करू शकतो आपण, बोला आयडिया सांगा. हा काही नाही रे, सिंपल टर्म आहे, इथं 2 टर्म आहे, तिथे ऍडिशन आहे आणि इथं एक्स स्क्वेअर रूट एक्स मगाशीच आपण बघितलं होतं 2 आणि 1/2 म्हणजेच किती येणार आहे एक्स रेस टू 5/2. यस, एक्स रेस टू 5/2 कुठेतरी समासात लिहून घ्या. एक्स स्क्वेअर रूट एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू 5/2 हा 2 आणि तो 1/2 पहिला पॉइंट. मग आता प्लस एक्स रेस टू 4 आणि log x तसाच ठेवा. मग आता याचा डिफरन्शिएट कर. आता हा जो डिफरन्शिएट करायचा ह्याचा डायरेक्टच येणार आहे, त्यामुळे काय करणार आहे y तसाच झाला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय घेणार आहे x. मग काय घेणार आहे बोला, याचा आन्सर dy बाय dx इज इक्वल टू काय घेणार आहे बोला 5/2 x रेस टू कम ऑन किती 5/2 मायनस 1 किती येणार 3/2 यस करेक्ट 3/2 जागे आता प्लस. आता इथं u इंटू v चा रूल वापरायचा आहे, म्हणजे पहिला u आणि दुसरा v. फटाफट सांगा, चला फटाफट सांगा. हा कम ऑन x रेस टू 4 d बाय dx log x प्लस log x d बाय dx x रेस टू 4 x रेस टू किती येणार आहे 4. यस, मग आता ही गमती घेतल्यानंतर मग आता बोला काय घेणार आहे, इथं काय घेतलं 5/2 x रेस टू 3/2 प्लस x रेस टू 4 d बाय dx log x किती आला 1 अपॉन x. करेक्ट आन्सर आहे 1 अपॉन x प्लस किती घेतला log x d बाय dx x रेस टू 4 बोला की 4x क्यूब. आता याच्यात बाकीचं काही कॉमन यातला एक x जाईल, इथं 3 राहतील. मग आता शिल्लक काय राहिले का, मग आता इथं तुमच्या या पद्धतीने जर रचना घेतली तर मग आपल्याला कॉमन काढता येते का, काय कॉमन काढता येईल बोला बरं, कॉमन काढता येईल का. चला हा 5/2 x रेस टू 3/2 प्लस ह्याच्यातनं x क्यूब कॉमन काढा, शिल्लक राहिला 1 प्लस 4 log x अशा पद्धतीने ही रचना तयार करायची.
येते लक्षात? म्हणजे उदाहरण तुमच्या लक्षात आलं की काही प्रॉब्लेम येत नाही. आता मला तोंडी आन्सर हवा आहे, तोंडी आन्सर अपेक्षित आहे. बघूया कोण सांगते. उदाहरण आपण सोडवायचं नाही, फक्त काय करायचं, डिरेक्टली ब्लॅक बोर्ड वरती बघून, सॉरी ब्लॅक नाही व्हाईट बोर्ड वरती बघून काय करायचंय, उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे. एक्झाम्पल मी देतोय, y is equal to x square plus 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर, x square plus 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर into sin x. मला ह्याचं डायरेक्ट आन्सर तयार करायचंय. आता ही सुद्धा हॅबिट मी काल सांगितलं होतं बाबा, त्या पद्धतीने मी थोडंसं आयडियाज देतो. एक एक्झाम्पल आपण असं घेऊया. आता याचा जर पहिला एक्सपांड करावा लागेल, कुठला फॉर्म्युला युज करावा लागेल? एक्सपांड केल्यानंतर कोणता फॉर्म्युला युज करावा लागेल? बोला, कोणता फॉर्म्युला युज करूया? हॅलो, अरे एक्सपांड माहिती आहे का नाही? a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर. कमान, a प्लस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर काय येतो? अरे देवा, येतो की नाही येतो? करेक्ट, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर. मग आता x स्क्वेअर आहे इथं, x रेज टू 4a प्लस 2 2 जा 4x स्क्वेअर आणि प्लस किती आला 4 आणि इंटू काय घेणार आहे sin x. आता मला याचं डायरेक्ट आन्सर काढायचं आहे. कोणता रूल यूज करावा लागेल? u इंटू v चा. कोणता रूल यूज करावा लागेल? u इंटू v चा. डायरेक्ट आन्सर, याचं डायरेक्ट आन्सर dy बाय dx करायचं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लक्षात घ्या, डायरेक्ट आन्सर dy बाय dx. मी फॉर्म्युला न यूज करता डायरेक्ट आन्सर मला अपेक्षित आहे. चला सांगा, बोला पटापट. पहिली टर्म आहे अशीच, ही टर्म आपण या पद्धतीने घेऊया. काय घेणार आहे मग? एक्स स्क्वेअर प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजेच हा एक्सपांड आला. याचा डेरिव्हेटिव्ह sin x चा डेरिव्हेटिव्ह बोला, cos x. बरोबर आहे, cos x. येणार साइन कुठला आलं? प्लस. आणि पुन्हा काय घेणार आहे इथं? मग काय घेणार आहे? sin x. आणि याचा डेरिव्हेटिव्ह सांगा पटापट. तोंडी डेरिव्हेटिव्ह सांगायचं आहे. हा 4x हा बरोबर आहे. 4x क्यूब प्लस काय घेतला? 8x. ओके, काय कॉमन निघतंय? काय करायची गरज नाही, याच्यातून कॉमन निघेल. 4 2 चा 8 म्हणजे 4 जर कॉमन काढला तर मग प्लस हे बाकीचं आहे असंच घ्या. प्लस 4 कॉमन काढला, 4 sin x इन ब्रॅकेट x क्यूब प्लस 2x आणि फार तर x काढला तरी चालू शकतो. म्हणजे इथं काय राहील? स्क्वेअर x स्क्वेअर प्लस 2. अशा पद्धतीने उत्तर तयार करता आली पाहिजे. तर आज काय करायचं लक्षात घ्या, आज उद्या खूप इम्पॉर्टंट. आता मी उद्या 12ला स्टार्टअप करायला काही हरकत नाही. आता हे पॉईंट तुमच्या लक्षात आलेत सर्वांच्या? आलेत की नाही? अरे आलेत का? अरे शुअर, सोपं आहे, काय अवघड नाही. 11वीचं काही जास्त मोस्टली एवढं काही नाही. तुम्हाला 2 एक्सरसाइज आहेत, त्या 2 एक्सरसाइज मध्ये हेच महत्वाचं आहे. मला मल्टिप्लिकेशन आलं बस झालं, डिवायडेशन आलं बस झालं. तर तुम्ही काय करा, 11वीत जर टेक्स्ट बुक असेल तर त्या टाइपची क्वेश्चन घ्या, सोडवायचा प्रयत्न करा. त्यातून एखादा प्रश्न जर नाही आला तर तो उद्या मला सांगा, एक्सप्लेन करा किंवा जर हा प्रश्न आहे मला याच्यावरती तुम्ही ग्रुपवरती पाठवलं किंवा या प्रश्नाचा आन्सर मग आम्हाला हे करा, तर उद्या आपण त्याच्यावरती ते आन्सर्स घेऊ आणि उद्या 12ला स्टार्टअप करायचं. उद्या 12वीचा पहिला पॉईंट जो आहे तो महत्वाचा आहे, कॉम्पोजिट फंक्शन आहे. त्याचा एक थेरम आहे. तर पण त्याच्यात 3 थेरम आहेत, परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असतात. परंतु ते 3 थेरम आपण काय करतो, एकत्रच घेणार आहे. त्यामुळे पहिल्या थेरमचं टेन्शन न घेता आपण काय करायचं, प्रश्न सॉल्व्ह करायचे लक्षात घ्या. आणि उद्याचा एक्साइटेड पार्ट आहे, त्यामुळे सगळ्यांनी व्यवस्थित, कारण डबल झालं तरी काही फरक पडत नाही, कळतंय ना. उद्या मी मोबाईल हे करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून पण जाईल, काही प्रश्न येणार नाही. किंवा ह्याची सेटिंग काय ऍडजस्ट व्यवस्थित करता आली तर बघूया कशा पद्धतीने करता येते. ठीक आहे, तर धन्यवाद. आज इथं काय करूया, थांबूया. थँक्यू.